अजूनही गणपतीचे डेकोरेशन झाले नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। झटपट कसे गणपतीचे डेकोरेशन करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी साहित्य लागणार आहे ब्लाउज पीस, कोणत्याही रंगाचे ब्लाउज पीस घेऊ शकतो, तसेच माउंट बोर्ड, कटर, पट्टी, ब्रश, रंग आणि फेविकॉल। डेकोरेशनसाठी लाईट, फुलांच्या माळा ह्या ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या वापरू शकता। सगळ्यात पहिली स्टेप आहे ब्लाउज पीसला व्यवस्थित अशी इस्त्री करून घ्यायची, नाहीतर त्याचे जॉइंट्स किंवा रिंकल्स दिसू शकतात। नंतर ब्लाउज पीस मी असा गोलाकार आकारामध्ये कापून घेतला। जरा एक्स्ट्रा मार्जिन अशी ठेवून द्यायची, म्हणजे माउंट बोर्ड वरती हा असा फोल्ड करून करून स्टेपलर पिनने व्यवस्थित असा स्टेपल करून घेऊ शकतो। हे स्टेपल करणं अगदी इझी आहे, फक्त एवढीच काळजी घ्यायची की कुठेही मध्ये अशा लाईन्स येणार नाही। अजून डेकोरेशनसाठी त्यावर मी अशा प्रकारे लेस लावून घेतला। मी 2 लहान आणि 2 मोठे असे मस्त सर्कल बनवून घेतले। छोट्यांनाही अशी मी लेस लावून घेतली। लेससाठी सुद्धा आपण स्टेपलर पिनचाच वापर करू शकतो। स्टेपलर पिन यात दिसतही नाहीत आणि अगदी पटापट असे काम होते। अशा प्रकारे मी वेगवेगळे गणपतीचे आउटलाईन काढून घेतले। आता आपण करूया मांडणी। मांडणी करण्यासाठी सुद्धा मी असे छान वेगवेगळ्या रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस वापरत आहे। बॅकग्राऊंडला शेवाळी रंगाचा आणि खाली मस्त मोरपंखी रंगाचा ब्लाउज पीस लावून घेतला। त्यानंतर डबल टेपच्या साहाय्याने हे माउंट बोर्ड आपण त्यावर लावून घेणार आहोत। डबल टेप व्यवस्थित लावून घ्यायची आणि त्याचा एक भाग काढायचा। अशा प्रकारे तिन्ही मी हे माउंट बोर्ड लावून घेतले। याची अरेंजमेंट करताना फक्त वर खाली त्याचा सेंटर व्यवस्थित पाहायचा, तरच ते छान दिसते। मध्यभागी मी मोठे आणि बाजूला 2 छोटे अशी अरेंजमेंट केली। असे तिन्ही पार्ट लावून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाइटिंग तर हवीच। यासाठी मी छोटी छोटी अशी लाईट त्या सर्कलच्या बाजूने गुंडाळून घेतली आणि व्यवस्थित असं त्याला फिनिशिंग केलं। त्यासाठी सुद्धा पेपर टेपचा वापर करू शकतो। अशा प्रकारे आपले छान झटपट डेकोरेशन तयार झाले। चला तर मग आता आपण बाप्पांना विराजमान करूया। नमस्कार, मी आर्किटेक्ट धनश्री, तुमची डिझायनर मैत्रीण। डे टू डे रुटीनच्या क्रिएटिव्ह टिप्स घेऊन येत असते आर्किटेक्ट धनश्री कानडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर। अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा। आणि हो, तुम्हीही असे झटपट डेकोरेशन तयार करा आणि या डेकोरेशनने मला टॅग करा किंवा कमेंट करून नक्की कळवा तुमचे डेकोरेशन कसे झाले आहे ते आणि तुम्हाला ही आयडिया कशी वाटली आहे ते। यामध्ये कुठचाही खर्च नाहीये, घरच्या घरी जे मटेरियल अवेलेबल असते यातून आपण हे डेकोरेशन बनवलेले आहे। चला तर मग तयारीला लागा आणि गणपती बाप्पा मोरया।